नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत क्लर्क पदासाठी मोठी भरती प्रक्रिया निघाली आहे। तर याचा ऑनलाईन फॉर्म आणि संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते। चला तर या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रथम अशा प्रकारे हे पोर्टल आहे। तर जाहिरात तुम्हाला पाहून घ्यायची आहे। तब्बल येथे पाहू शकता की 129 क्लर्क या भरतीसाठी जागा निघालेल्या आहेत। एकूण सिलेक्ट लिस्ट 124 आहे आणि वेटिंग लिस्ट 31 आणि याच्यामध्ये पाहू शकता की 5 जागा आहेत त्या दिव्यांग कॅन्डिडेटसाठी आहेत। तर याच्यामध्ये पाहू शकता की वेतन 29,000 पासून ते 92,000 पर्यंत आहे। तर येथे वयोमर्यादा देण्यात आली आहे। ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 38 वर्ष, रिझर्व्ह कॅटेगरी ज्या आहेत त्यांच्यासाठी 18 ते 43 आणि त्यानंतर हायकोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉई जर असतील तर 18 ते त्यांच्याकरता लिमिट देण्यात आलेली नाही। शैक्षणिक पात्रता येथे पाहूया तर कमीत कमी येथे पाहू शकता की कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे। त्यानंतर सोबत येथे पाहू शकता की जीसीसी टीबीसी गव्हर्नमेंट सर्टिफिकेट तसेच कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स यामध्ये इंग्लिश टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट हवंय। त्याचबरोबर तुम्हाला कम्प्युटर नॉलेजसाठी एम एस वर्ड, वर्डशीट, वर्डस्टार 7 याच्यापैकी तुम्हाला असले तर चालणार आहे। तसेच येथे मान्यताप्राप्त संस्था दिल्या आहेत, MSCIT देखील चालणार आहे। तर अशा प्रकारे येथे शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण ही PDF फाईल वाचून घ्यायची आहे। येथे सर्वप्रथम तुम्हाला ₹100 फी पे करायची आहे। सर्वप्रथम स्क्रीनिंग टेस्टसाठी जे ऑनलाईन फॉर्म भरणार आहे त्यातील विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्ट केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर जे शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट पुढील स्क्रीनिंग टेस्टसाठी पात्र ठरतील त्यांच्याकडून ₹400 फी घेतली जाणार आहे। सर्वप्रथम तुम्हाला ₹100 भरून नोंदणी करायची आहे आणि त्यानंतर जर कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट झालं, तुमचं जर नाव शॉर्टलिस्टमध्ये आलं तर त्यानंतर तुम्हाला पुन्हा टॅब उपलब्ध करून दिला जाईल आणि ₹400 शुल्क भरून स्क्रीनिंग टेस्टसाठी तुम्हाला बोलवण्यात येईल। तर अशा प्रकारे येथे पाहू शकता की ऑनलाईन फी भरायची आहे। तर संपूर्ण माहिती या PDF फाईलमध्ये देण्यात आलेली आहे। येथे अभ्यासक्रम देखील देण्यात आले आहे। स्क्रीनिंग टेस्ट 90 गुणांची आहे। सिलेबस पाहून घ्यायचा आहे। मराठी 10 गुणांसाठी, इंग्लिश 20 गुणांसाठी, जनरल नॉलेज 10 गुणांसाठी, यामध्ये जनरल इंटेलिजन्स 20 गुणांसाठी, अरिथमॅटिक 20 गुणांसाठी, कम्प्युटर 10 गुणांसाठी, तसेच टायपिंग टेस्ट नंतर होईल 20 गुणांसाठी। यामध्ये एक पॅसेज असेल 10 मिनिटांसाठी, जास्तीत जास्त 400 शब्द असणार आहेत। त्यानंतर वायवा जी मुलाखत आहे ती घेण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे ही PDF फाईल आहे संपूर्ण पाहून घ्यायची आहे आणि जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर या पेजवरती यायचं आहे। येथे अप्लाय ऑनलाईन या टॅबवर क्लिक करायचं। सर्वप्रथम ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी तुम्हाला ₹100 जे आहे ते पे करायचे आहे। तर यासाठी सर्वप्रथम येथे ऑनलाईन SBI लिंक देण्यात आली आहे, या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। येथे आल्यानंतर येथे प्रोसेस देण्यात आली आहे। तर येथे एंटर पेमेंट डिटेल, येथे त्यानंतर व्हेरीफाय पेमेंट डिटेल, त्यानंतर कंप्लीट पेमेंट आणि प्रिंट रिसिप्ट अशा प्रकारचा फॉर्म तुम्हाला पाहायला मिळेल। तर येथे पाहू शकता की क्लर्क येथे संपूर्ण डिटेल आले आहे। तुम्हाला तुमचं पहिलं नाव टाईप करायचं आहे, त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव आणि आडनाव, त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, डेट ऑफ बर्थ या टॅबवर क्लिक करून डेट ऑफ बर्थ टाईप करायची आहे। ॲड्रेस लाईन 1, 2 आणि अमाऊंट अशी संपूर्ण माहिती आल्याची पाहायला मिळेल। येथे खाली पाहू शकता की येथे एंटर युअर डिटेल, येथे इंडिव्हिज्युअल आहे, त्यानंतर तुमचं नाव, त्यानंतर मोबाईल नंबर, त्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि ईमेल ID संपूर्ण माहिती टाईप करायची आहे। अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करून खाली तुम्हाला येथे जो कॅप्चा आहे तो टाईप करायचा आहे आणि त्यानंतर नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण पेज तुमच्यासमोर ओपन होईल। तुमची डिटेल देखील पाहायला मिळेल। त्यानंतर फी येथे ₹100 आल्याची पाहायला मिळेल। त्यानंतर नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे। येथे पाहू शकता की स्टेट बँक ऑफ इंडिया याच्यामार्फत जर पे केलं तर ₹11 चार्जेस आहेत। त्यानंतर पाहू शकता की अदर बँक, इंटरनेट बँकिंग जे असतील तर याच्यामार्फत देखील तुम्ही पेमेंट करू शकता। यानंतर कार्ड पेमेंट असेल याच्यामार्फत करू शकता। अदर पेमेंट मोड आहे, याच्या माध्यमातून देखील तुम्ही पेमेंट करू शकता। तर UPIच्या माध्यमातून देखील तुम्हाला पेमेंट करायचं आहे। तर येथे टाईम देखील देण्यात आलेला आहे। तर क्लिक हिअर या टॅबवर क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी QR कोड ऑप्शन आहे, तुम्ही घेऊ शकता किंवा VPA देखील घेऊ शकता। QR कोड घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून हा QR कोड स्कॅन करून ₹100 पे करायचे आहेत। पैसे पे केल्यानंतर ट्रान्झॅक्शन हॅज बीन सक्सेसफुली कंप्लीटेड अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल। तर अशा प्रकारे फी भरल्याचा जो फॉर्म आहे त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा जे बॉम्बे हायकोर्टचा अधिकृत पेज आहे येथे यायचं आहे। अप्लाय ऑनलाईन या टॅबवर क्लिक करायचं आहे। तर याच्यानंतर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे। संपूर्ण इन्स्ट्रक्शन प्रॉपरली वाचून घ्यायचे आहेत आणि येथे दिलेल्या रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे। तर येथे पोस्टचं नाव आल्याचं पाहायला मिळेल। तर येथे श्री, श्रीमती ऑप्शन घ्यायचा आहे। तुमचं पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव तुम्हाला टाईप करायचं आहे। त्यानंतर पोस्टल ॲड्रेस न चुकता टाईप करा।
त्यानंतर डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करून येणाऱ्या यादीमधून तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे. डिस्ट्रिक्ट निवडून झाल्यानंतर पुढे तुमच्या एरियाचा पिनकोड नंबर न चुकता टाईप करायचा आहे. ईमेल आयडी, त्यानंतर ईमेल आयडीमध्ये पहिला ईमेल ॲड्रेस, त्यानंतर @च्या पुढील माहिती येथे टाईप करायची आहे. मोबाईल नंबर तुमचा टाईप करायचा आहे. जर फोन नंबर असेल तर देऊ शकता. त्यानंतर जेंडर या टॅबवर क्लिक करून जेंडर निवडायचं आहे. नॅशनॅलिटी येथे इंडियन आल्याचं पाहायला मिळेल. त्यानंतर पाहू शकता की कॅटेगरी तुमची कुठली आहे या टॅबवर क्लिक करून सर्वप्रथम धर्म निवडायचा आहे. त्याच्यानंतर जी कुठली कॅटेगरी असेल ते तुम्हाला इथे निवडायचं आहे. त्यानंतर पुढच्या कॉलममध्ये सब कॅटेगरी टाईप करू शकता. बर्थ डेट आल्याची पाहायला मिळेल. येथे तुम्हाला तुमची बर्थ डेट न चुकता टाईप करायची आहे आणि पुढे तुमचं वय आल्याचं पाहायला मिळेल. प्लेस ऑफ बर्थ तुम्हाला टाईप करायचे आहे. मॅरिटल स्टेटस, मॅरिड, अनमॅरिड यापैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे. जर तर तुमचं लग्न झालं असेल तर या संदर्भात पाल्यांची संख्या इथे टाईप करायची आहे. नसेल तर काही करायची गरज नाही आहे. येथे 00 ठेवायचं आहे. तर यानंतर अनमॅरिड असाल तर अनमॅरिड या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर शैक्षणिक पात्रता येथे टाईप करायची आहे. याच्यामध्ये सर्वप्रथम 10वीचे मार्क्स ॲड करायचे आहेत. स्ट्रीम येथे असेल तर टाकायचे आहे, नसेल तर गरज नाही आहे. बोर्ड युनिव्हर्सिटी टाईप करायची आहे. यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्याबरोबर कधी उत्तीर्ण झाला तर यानंतर तर यामध्ये एकूण किती गुणांची परीक्षा होती आणि एकूण किती गुण मिळाले अशी संपूर्ण माहिती टाईप करायची आणि येथे पर्सेंटेज आपोआप येतील आणि नंतर क्लास येथे जो काय आहे तो तुम्हाला इथे टाईप करायचा आहे. ॲड एकापेक्षा अधिक ॲड करण्यासाठी ॲड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. ॲड या टॅबवरती क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला दुसरा टॅब ओपन होईल. येथे तुम्हाला 12वीचे मार्क्स ॲड करायचे आहेत. तेथे शाखा निवडू शकता. त्यानंतर स्ट्रीम येथे तुम्हाला असेल तर टाकायची आहे, अन्यथा गरज नाही आहे. त्यानंतर बोर्ड, त्यानंतर कधी उत्तीर्ण झालात, एकूण किती गुण मिळाले, त्यानंतर एकूण किती गुणांची परीक्षा होती, किती गुण मिळाले आणि त्यानंतर क्लास अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळेल. अजून डिग्री म्हणजेच ग्रॅज्युएशन मार्क ॲड करण्यासाठी ॲड या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर येथे तुम्ही ग्रॅज्युएशनचे, त्यानंतर स्ट्रीम, त्यानंतर येथे युनिव्हर्सिटी असेल किंवा बोर्ड असेल याची संपूर्ण माहिती जशी इतर शैक्षणिक पात्रता टाईप केली तशी टाईप करायची आहे. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे आदिवासी आहात का, डोमासाईल महाराष्ट्राचा आहे का, येस म्हणायचं आहे. लँग्वेज नोन यामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्लिश ज्या भाषा तुम्हाला माहिती आहे त्या टॅबवर क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये काम करत आहात का, असेल तर येस म्हणून डिटेल टाईप करावं लागेल. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर पाहू शकता की महाराष्ट्र राज्य शासनातर्फे गव्हर्नमेंट सर्टिफिकेट ज्या आहे टायपिंग इंग्लिश टायपिंग 40 शब्द प्रति मिनिटची परीक्षा उत्तीर्ण आहात का, तर येथे येस म्हणायचं आहे. आणि त्यानंतर नेम ऑफ द कोर्स, तर येथे 40 शब्द प्रति मिनिट, 50 शब्द इंग्लिश टायपिंग, त्यानंतर 60 शब्द प्रति मिनिट इंग्लिश टायपिंग एवढंच चालणार आहे. त्यानंतर येथे GCC त्यानंतर या ज्या इक्विव्हॅलंट असेल किंवा GCC TB असेल तो तुम्हाला इथे निवडायचा आहे. तरी एकूण किती गुण मिळाले आणि किती गुणांची परीक्षा होती संपूर्ण माहिती टाईप करायची आहे. त्यानंतर ग्रेड टाईप करायची आहे. कधी परीक्षा उत्तीर्ण झाला ते दिवस, महिना आणि वर्ष संपूर्ण माहिती टाईप करायची आहे. याच्यापेक्षा जर एक्स्ट्रा असेल तर ॲड करायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा माहिती ॲड करू शकता. त्यानंतर पाहू शकता की पर्टिक्युलर कम्प्युटर कोर्स तुम्ही बेसिक कोर्स केला आहात का, तर येथे येस म्हणायचं आहे. आणि याच्यामध्ये कोर्सचं नाव टाईप करू शकता. यामध्ये सर्टिफिकेट इश्यू बाय MSCIT आहे किंवा इतर जी माहिती आहे ती तुम्ही टाईप करू शकता. MSCIT असेल तर येथे नेम ऑफ द कोर्स देखील MSCIT टाकायचा आहे. त्यानंतर पाहू शकता की ड्युरेशन 3 महिन्याचा हा कोर्स असतो. त्यानंतर किती गुण मिळाले, किती गुणांची परीक्षा होती, ग्रेड, त्यानंतर डेट ऑफ पासिंग अशी संपूर्ण माहिती टाईप करायची आहे. तर लक्षात घ्या, इथं तुमच्याकडे जर टेक्निकल क्वालिफिकेशन असेल तर येस म्हणायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही टाईप करू शकता कोर्स नाव, त्यानंतर सर्टिफिकेट इश्यू बाय, त्यानंतर ड्युरेशन. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. मिनिमम पात्रता ग्रॅज्युएशन आणि इंग्लिश टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट आहे. त्यानंतर खाली लक्षात घ्या की तुमच्या संदर्भात कुठला क्रिमिनल रेकॉर्ड आहे का, येथे देखील नो म्हणायचं आहे. असेल तर डिटेल टाईप करावं लागेल. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर की तुमच्या अंतर्गत कुठली केस वगैरे झाली आहे का, तिथे पण नो म्हणायचं आहे. त्यानंतर लक्षात घ्या की नंतर जे ऑप्शन आहेत येथे देखील नो म्हणायचं आहे. या संदर्भात तुमच्याविषयी जर खटला वगैरे झाला असेल किंवा प्रतिबंधित करण्यात आले असेल तर येथे नोच म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे येथे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट. तर कॅरेक्टर सर्टिफिकेट येथे PDF फाईल देण्यात आले आहे. तर या PDF फाईलमध्ये तुमचे मित्र आणि नातेवाईक वगळून इतर कोणत्याही प्रतिष्ठित व्यक्तीकडून तुम्ही हे कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊ शकता. तर अशा प्रकारे येथे संपूर्ण माहिती दिली आहे. त्याच्यामध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेट ही भरून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे येथे 2 व्यक्तींची नावं, त्यांचा हुद्दा, त्यानंतर मोबाईल नंबर आणि ॲड्रेस, तर अशा प्रकारे त्यांची संपूर्ण माहिती टाईप करायची आहे. यानंतर फी डिटेल, तुम्हाला जी
फी डिटेल प्राप्त झालेली आहे. तर याच्यामध्ये पेमेंट टाईप यामध्ये ई पेमेंट असेल, त्यानंतर रेफरन्स नंबर, त्यानंतर पेमेंट कधी केलं ती डेट टाकायची आहे आणि अमाऊंट येथे आहे. त्यानंतर लक्षात घ्या की तुमचा फोटो येथे अपलोड करायचा आहे. फोटो साईज देखील यामध्ये देण्यात आलेली आहे. करायचा आहे. तर येथे पाहू शकता की फोटो साईज देखील देण्यात आली आहे. फोटोग्राफ 40 केबी पर्यंत असला पाहिजे आणि सही देखील 40 केबी पर्यंत असली पाहिजे. फोटो जेपीजी फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे. त्यानंतर संपूर्ण कॅप्चा कोड टाईप करून आय ॲग्री या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे ॲग्री या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला फॉर्मची प्रिंट सेव्ह करून ठेवायची आहे. तर अशा प्रकारे बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत जी भरती प्रक्रिया निघालेली आहे, तर या अंतर्गत तुम्हाला फॉर्म भरता येईल. तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. सर्व प्रकारच्या खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.